हे चांगली राहते का मॅगी? कत्तेवाली चांगली आहे हेच? ते मॅन्युअली नाही केले आहे. ते झाले पानाच्या ज्या मोठ्या मोठ्या धारा आहेत ना त्याच्यामुळे. इथे बाउंड्री सेट केली आहे म्हणजे त्या साईडला आपल्याला जायचं नाही. तिकडे पाण्याचा जो फ्लो आहे तो जास्ती आहे. ते आम्ही मे बी ओले होणार थोड्या वेळात, कारण की पाल जो आहे तो फक्त एवढ्या एरियामध्ये आहे. सबसे छोटा ये है देवांशु. तर रामटेकडून निघालोय आता मी, आणि काही वेळेआधी भरपूर पाऊस पडला त्यामुळे थोडं लेट झाला निघाला. आता टाइम झालाय 9:45 आणि आपल्याला आज 2-3 प्लेसेस कव्हर करायचे आहे. आणि आज माझ्यासोबत माझे छोटे मोठे कझन्स वगैरे आहे. रामटेकच्या शाळेला सुट्टी नाही दिली वाटते आज. नागपूरच्या पूर्ण स्कूलला आज सुट्टी आहे, कारण काल खूप हेवी रेन झाला नागपूरमध्ये आणि सर्वीकडे पूर्ण पाणी जमा झालेलं आहे त्यामुळे. पूर्ण किचड होऊन आहे इकडे. मॅगी द्या बरं 5. मॅगी 5. हे चांगली राहते का मॅगी? कत्तेवाली चांगली आहे हेच? किती आहे? 6 देऊन द्या आणि एक माचीस द्या. बहुत उम्मीद से मैंने पहला कदम बढ़ाया. मैं चलना चाहती थी तुमने उड़ना सिखाया. बहुत उम्मीद से मैंने पहला कदम बढ़ाया. मैं चलना चाहती थी तुमने उड़ना सिखाया. मला तर वाटतं ह्या रस्त्यावर काही थांबण्यासाठी पण नाही, म्हणजे पाऊस जर आला जोरात तर आम्ही पूर्ण रेनकोट घालायला पण आपल्याला टाइम नाही भेटणार. समोर कनान रिव्हर राहणार. बघूया कालच्या पावसामुळे, आणि बघूया आता कनान नदीला कालच्या पावसामुळे काही फरक पडला आहे का, त्याच्या प्रभावावर किती लेवल आहे नदीचं ते. रिव्हरला बिलकुल पाणी नाही, पाहू शकता. म्हणजे घोगरा महादेवला पण काही पाणी राहणार नाही. मला तर वाटलं थोडं म्हणजे लेवल अप झाला असेल रिव्हरचं, पण काहीच पाणी नाही आलं ये इथं. तो शुरुआत है, ये तो शुरुआत है, अपनी तैयारी है. ये जर्नी मेरी नहीं है, हमारी है. खापरखेडा 24, सावनेर 34, नागपूर 38 किलोमीटर. इकडून पण नागपूर येतो. घोगरा महादेवला जाण्यासाठी आपल्याला ह्या गावामधून राईट पण मारायची आहे. अरे मी काय म्हणतो, भंडारावाली लाईनच माझ्या तोंडामध्ये बसून गेली आहे. माझ्यासोबत जो भंडाराचा मुलगा राहतो ना मनीष, आतापर्यंत राहत होता, आता तर नाही, आता मी अलग झालाय कारण मी आता दुसऱ्या स्टेट मध्ये जाणार आहे. तर त्याच्यामुळे माझी लँग्वेज चेंज झाली आहे. खायचं आहे, मारायचं आहे. पालोर आहे हा. याच्या समोरून एक आपल्याला टर्निंग भेटणार, तिथून आपण मारू सीधा मग घोगरा महादेवसाठी. ठीक आहे. आय थिंक इथे बोर्ड पण लागलेला आहे. तो आला समोरच्या करणे. समोरचा आहे ना? मेरी नहीं है, हमारी है. ये जर्नी मेरी नहीं है, हमारी है. ये जर्नी मेरी नहीं है, हमारी है.
जो माउंट आहे तुम्ही आता रिसेंटली घेतलाय आणि फर्स्ट व्हिडिओ मध्ये यूज करत आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, तुम्ही चेक करू शकता आणि परचेस पण करू शकता. महाराष्ट्र जो आहे ना आपला, तो मान्सून मध्ये एकदम पीक लेवलवर पोहोचून जातो. भारतातील कोणत्या पण राज्यामध्ये विचारा की मान्सून मध्ये सर्वात बढिया स्टेट कोणता आहे फिरण्यासाठी, तर सर्व लोक तेच बोलणार महाराष्ट्र. आणि आणखी पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण एकदम 1 किलोमीटरच्या दूरीवर इथून आहो घोगरा महादेवच्या. सो फ्रेंड्स, घोगरा महादेवचं जो पार्किंग आहे तिथे आपण पोहोचलो आहे. इकडे आम्ही गाडी पार्क केली आहे. बघूया पार्किंगचे चार्ज किती आहे. आणि पाऊस यायला सुरुवात झाली आहे आणि इकडे पाहू शकता शॉप वगैरे लागले आहे. चहा नाश्ता वगैरे आपल्याला इकडे भेटणार. आज संडे नाही ना, म्हणून इथे आपल्याला भीड पाहायला नाही भेटत आहे. जर तुम्ही सॅटर्डे आणि संडेला जर इथे आले तर इथे भरपूर पब्लिक राहते. बाजूने इकडून रिवर वाहत येत आहे, कनान रिवर, जे तुम्हाला मी ब्रिजवरून दाखवली होती. तुम्ही आत्ताच आले का काकू? काकूनी पण आता दुकान लावायला सुरुवात केली आहे. इकडे बघू शकता इतके सारे दुकान होते, पण आम्हाला रिवर साईडलाच थांबायचं होतं. पण इथे आम्ही मे बी ओले होणार थोड्या वेळात, कारण की पाल जो आहे तो फक्त एवढा एरियामध्ये. कलम से लिखे आसमां पे हम नए इस सफर का करे आगाज हम. ये तो बेमतलब प्यारी, ये तो बेमतलब प्यारी अजब सी यारी है. ये जर्नी मेरी नहीं है हमारी है. तर मित्रांनो, पाऊस तर गेला आणि आता आम्ही जातो दर्शन करायसाठी. बघू शकता इथे जो आपल्याला मंदिरमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे तो नदीच्या मध्ये होऊनच जावं लागतं. आणि चप्पल शूज वगैरे आम्ही ज्या दुकानामध्ये बॅग ठेवली आहे तिथेच काढून ठेवले आहे. आणि हे आपण जेव्हा पाण्यामधून विदाऊट चप्पल जेव्हा चालतो ना, तर एकदम मस्त पायाला जे गळतात ना, ते एकदम छान वाटते. आणि समोर पाहू शकता तुम्ही, हे इथे लाल जे पट्टी दिसत आहे आपल्याला, हे इथे बाउंड्री सेट केली आहे, म्हणजे त्या साईडला आपल्याला जायचं नाही. तिकडे पाण्याचा जो फ्लो आहे तो जास्ती आहे. समोर मंदिर आहे, एक प्रकारचा मठ आहे ते, तर आपण तिथले पण दर्शन करू. आणि बघू शकता इथे पूर्ण ब्लॅक स्टोन आहे. अवकाश चला. आणि आपण इथून जेव्हा स्टेप चढतो, 2-3 स्टेप आहे इथे, जास्त स्टेप नाही. आणि स्टेप चढतावर आपल्याला इथे एक मंदिर पाहायला भेटते छोटासा. हा मंदिर आहे माँ गंगा आणि नर्मदे मैयाचा. आणि इथून थोडं समोर आलं की आपल्याला इथे गणपतीचं मंदिर पाहायला भेटते छोटासा. इथे मूर्ती ठेवलेला आहे, तर इथून आपण समोर जाऊ. समोर पण एक मंदिर पाहायला भेटते आपल्याला. ते पूर्ण दगड आहे बाजूनं. आणि हा दगडचा जो कार्विंग आहे ना, जेव्हा तो वॉटरचा फ्लो जास्त येतो, ओव्हरफ्लो होतो वॉटर, तेव्हा यांची झीज म्हणजे वर्षानुवर्ष याची झीज होत चालली आहे. आणि यांचा साईज छोटा होत चालला आहे. ही जो कार्विंग आहे ते एकदम पाहण्यासारखी वाटत आहे इथे. आणि त्याच्यावर जर आपण पाय दिला ना, तर ते खूप जास्त स्लिपरी आहे, म्हणून थोडा सांभाळून इथे आपल्याला चालवावं लागतं. आणि इकडे एक मंदिर आहे छोटासा, पाहू शकता. इकडे कार्तिकेय स्वामी आहे, बाजूला इथे एक पिंड आहे आणि नंदी महाराज आहे. हाय गाईस. कुठून आला तू? नायबी. नाही, काय नाव आहे तुझा? अक्षय गौतम पवनीकर. छान नाव आहे. बाई हे इसको बहलाना है बड़ा मुश्किल ये हटना जिद से कभी अब ढूंढूं मैं कहाँ ऐसा वो जहाँ सारे सवालों का हिसाब हो जिसमें सही जाने बेवजह क्यों दिल है ये खफा इसको संभालूं के खो ना दूं खुद को मैं कहीं चल पड़ा हूँ मैं जिंदगी के सफर में जाऊँ क्या है
आणि इथे दानपेटी पण आहे. जर तुमच्याकडे कॅश असेल तर तुम्ही इथे दान करू शकता आणि जर कॅश नसेल ऑनलाईन असेल तर इथे स्कॅनर पण लावला आहे जो की आता पावसामुळे पूर्ण भिजलेला आहे. जो मेरा है ये फैसला तो आंखें भरी क्यों जाने ना, खुद को तलाश कर ही अब मैं लौटूंगा फिर यहाँ हमरा है ये आसमां नदियाँ हो जैसे आए ना संग चले. इथलं दर्शन झाल्यावर आता आपण इकडे पुन्हा खाली काही केव्स टाईपचे बनलेलं आहे तर ते पाहायला जाऊ. इकडे पाहू शकता एकदम म्हणजे दगड आहे ना, दगडाला पूर्ण काटून असं बनवलेलं आहे. असं गुफा टाईप बनवलेलं आहे पाहू शकता, जिथे आता पूर्ण पाणी साचलेलं आहे. हो जैसे आए ना संग चल रहा है देखो मेरे सारा ही ये समा अब ढूंढूं मैं यहाँ मेरा वो जहाँ सारे सवालों का हिसाब हो जिसमें सही जाने बेवजह क्यों दिल है ये खफा इसको ते मनाई केलेली आहे त्यामुळे आपण याच्या समोर जाणार नाही. चल पड़ा हूँ मैं जिंदगी के सफर में जाने क्या है मंजिल मेरी किसको बता. हाँ मैं रुका हूँ ये दुनिया चल रही हो जैसे हवा के संग मैं उड़ू लापता. या मागे मागे माझा चल या लवकर लाईन लगा. इथले हे पाहू शकता तुम्ही दगड कसे एकदम म्हणजे असं वाटत आहे की म्हणजे कोणत्या मॅन्युअली प्रकारे त्याला कार्व केलं आहे, पण ते मॅन्युअली नाही केलं आहे. ते झाले पाण्याच्या ज्या मोठ्या मोठ्या धारा आहेत ना त्याच्यामुळे. भाई पाय बरोबर ठेवून ठीक आहे. इकडे पाहू शकता एकदम सुंदर पेंटिंग इथे केली आहे. कालिया नाग कृष्णलीलामधला एक छोटासा अध्याय इथे पेंटिंग केलेला आहे पाहू शकता. कालिया मर्दानी जेव्हा श्रीकृष्णजी कालियाचा कालिया जो नाग राहतो त्याचा फण्यावर डान्स करते, त्याची नृत्य करते. तुझ्यावर करतो मी प्रेम सेम सेम फिलिंग्स तुझी माझी सेम. आला पावसाचा तो मोसम माझे तुझ्यात गुंतले मन तुझ्या सोबतीचा पहिला क्षण पहिल्या प्रेमाची फिलिंग सोसम. तुला करण्यासाठी प्रपोज तुझ्यासाठी आणायला गुलाबी रोज मला दे तुझ्या प्रेमाचा डोस तुझ्यासाठी गाणं हे केलं कंपोज. बघ आता जॉईन केली मी जिम थोडा थोडा होतोय आता मी स्लिम रोजच्या हेऱ्यावर घेतो मी स्टीम. सांग मला बनशील ना माझी क्वीन तुला करण्यासाठी डेट केली मी हेअरस्टाईल नवी सेट तसा पूर्गा थोडा मी स्ट्रेट प्रेम करेल कधी मी करणार नाही. प्रेम प्रेम तुझ्यावर करतो मी प्रेम सेम सेम फिलिंग्स तुझी माझी सेम. प्रेम प्रेम तुझ्यावर करतो मी प्रेम सेम सेम फिलिंग्स तुझी माझी सेम. सिंपल मध्ये तू आहे ग डिंपल तू माझ्या प्रेमाचे परफेक्ट एक्झाम्पल. चालत घालून हाईल सँडल माझ्या ग मनात वाजत जिंगल तसा पोरगा होतो मी सिंगल पण तुझ्या प्रेमात झालो या पागल तुला मी देवाकडं पण मागल. सर्व वापिस या. मला प्रेमाचा साथ सोडून धरलेला हात करणार नाही घात ठेवा ना तू माझ्या
काकू तुमचं दुकान 12ही महिने राहते का इथे? हां 2 महिन्यात आहे. कधी? बारीक जास्त झाली हां तर आपलं ते डॅमचे गेट सुट्टे का नाही कोरा बिवसन हां हां तर ते 2-3 महिने नाही राहत. अच्छा, मग इथे पूर्ण पाणी येऊन जात असेल ना काकाजी? हे मंदिर बुडून जाते पुरं. म्हणजे सर्वात जास्त म्हणजे आपण यात्रेकरूला इथे जर बोलवायचं झालं तर कोणता महिना चांगला आहे? आपल्याला समजून जर दिवाळी दसरा हां हां पोळा झाल्यावर पोळ्यावरही पाणी राहते. अच्छा और मग दिवाळी दसरा झाल्यावर मग असंच राहते. ओके. असं आहे. आणि आता आपण इथून रिटर्न जात आहे आणि बघू शकता आता भरपूरसे जे शॉप आपण जेव्हा आलो तेव्हा बंद होते ते सर्व आता ओपन झालेलं आहे. ते सर्व काही भेटणार तुम्हाला पूजेच्या सामानपासून खायची वस्तू, भाकर वगैरे पण इथे बनते. कशाची भाकर आहे ते नाही माहिती मला. जर तुम्ही वन डेसाठी जर आपल्या नागपूर एरियामध्ये कोणतं स्पॉट बघत असाल तर हा प्लेसला नक्की तुम्ही ॲड करू शकता आणि आपला फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत इथे येऊ शकता. पूर्ण दिवस तुमचा एकदम बढिया जाणार. तर हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू. तोपर्यंत कीप लविंग, कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.